रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उमटे धरण उशाला आणि कोरड घशाला 1 मे महाराष्ट्र दिनापासून पुन्हा प्रारंभ संघर्षाला। उमटे धरण क्षेत्रातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या तहानलेल्या उमटे धरणाची कैफियत संपता संपेना। पाण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष सुरूच। उमटे धरण क्षेत्रातील गावांना भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्र झळा। महिला ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती। दर 2 दिवसाआड येते पाणी। जलजीवन मिशन योजना राबविण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासन नापास। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील अनेक गावे आदिवासी वाड्या वर्षानुवर्षे स्वच्छ मुबलक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। पाणी हे जीवन आहे, मात्र याच घोटभर पाण्यासाठी येथील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या जीवाच्या आकांताने पाणी करीत आहेत। इथल्या माय माऊली आया बहिणी यांचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश आकांत प्रशासनाला ऐकू येत नाही, हेच मोठं दुर्दैव। धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याची नामुष्की उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांवर ओढवली आहे। धरणातील गाळ उपसा केल्यास इथली असंख्य गावे पाण्याने न्हाऊन निघतील असं असताना सरकारी काम आणि 12 महिने थांब या म्हणीत सगळं काही थांबलं आहे। अनेक पिढ्या संपल्या, पण पाण्याचा वनवास काही संपत नाही अशी परिस्थिती। जलजीवन मिशन योजना राबविण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासन सपशेल नापास झाल्याचा आरोप होतोय। पाण्याच्या मुद्द्यावर सरकार दरबारी निवेदन तर नेत्यांची आश्वासने हा पाठ शिवणीचा खेळ काही केल्या थांबत नाही। आंदोलने, लढे, निषेध, सभा तर सुरूच आहेत, मात्र इथल्या राजकारणी पुढाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना पाजर फुटत नाही। ही कैफियत इथले गावकरी सतत मांडतात। मागच्या वर्षी काही हाताच्या बोटावर मोजावेत अशा सामाजिक संस्था कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःची यंत्रणा लावून गाळ उपसण्याचा समाजकार्याचा वसा जपला। त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच। आता पुन्हा एकदा 1 मे महाराष्ट्र दिनी गाळ उपसण्याचे काम करून पिण्याच्या पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे कायम याना त्या कारणानं चर्चेत असतं। आता कडक उन्हाळा आहे, यावर्षी पाण्याची स्थिती काय आहे? मुबलक आणि शुद्ध पाणी मिळतंय का लोकांना? कसं आहे, उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न जवळजवळ आम्ही मागच्या 8 ते 10 वर्षापासून सुरू होता। गेल्या वर्षी उमटे धरणाच्या गाळाच्या प्रश्नाला खरी दाद सन्माननीय प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष अलिबाग, त्यानंतर चित्रलेखा पाटील, त्यानंतर छोटम शेठ, त्यानंतर सुरेंद्र म्हात्रे असतील, त्यानंतर ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर असतील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे असतील, ॲडव्होकेट सुहास कारोळकर असतील, इथले सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक सेवाभावी संस्था आहेत, यांच्या पुढाकार घेऊन गेल्या वर्षी आम्ही मे महिन्यात गाळ काढायचा प्रश्नाला सुरुवात केली। जवळजवळ 17 मे ते जवळजवळ 9 जूनपर्यंत गाळ काढायचा सुरुवात केली होती। इथल्या अनेक गावांनी, इथल्या अनेक महिलांनी धरणावर भेटी दिल्या होत्या। गाळ काढायचा जो प्रश्न होता त्याला खऱ्या अर्थाने एक न्याय देण्याचं काम झालं होतं, परंतु हे गेंड्याचे कातडीचे जे अधिकारी आहेत ते याकडं मागच्या 17 मे पासून ते 9 जूनपर्यंत हे अधिकारी फिरकलेच नाहीत। आजही धरणाच्या गाळाचा प्रश्न जो आहे तो तसाच प्रलंबित आहे। ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते जलजीवन प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा, त्याच्याकडे धरणाची मालकी आहे। त्या धरणाच्या मालकीची ज्यांच्याकडे आहे, जे प्राधिकरण विभाग माणगाव, त्याचा अधिकारी आज जवळजवळ 15 वर्षी तर फिरकलाच नाही। ही जी माझ्या मागची जॅकवेल पाहत आहे, ती जॅकवेल जवळजवळ 15 ते 16 वर्षापूर्वीची तुटलेली जॅकवेल आहे। तिथे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत ते जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे धरणाचं पाणी किती सोडायचं, किती प्रमाणात सोडायचं, ह्याचं कंट्रोलिंग आजपर्यंत इथं राहिलेलं नाही। आपण पाहू शकता धरणाचा परिसर खूप मोठा आहे। ही जी झाडं आहेत, वरती डोंगरावर ही झाडं आहेत, ही पाण्याची वॉटर बँक आहे। खालचा धरणातला गाळ काढला की पाणी येणार आहे। गेल्या वर्षी 6 फुटावर पाणी लागलं होतं, परंतु हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत, त्याच्यामुळे हे अधिकारी इकडे फिरकत नाहीत। मी जाहीर आवाहन करतो की महेंद्र शेठ दळवींनी गेल्या वर्षी जवळजवळ 100 कोटींच्या वरती निधी मंजूर करून आणला होता। त्यानंतर अजित पवारांच्या सोबत सुद्धा मीटिंग झाली होती धरणाच्या याच्यावर। मी सन्माननीय महेंद्र शेठ दळवींना सुद्धा आवाहन करतो, सन्माननीय
तटकरे साहेबांना सुद्धा आवाहन करतो, आदिती तटकरेंना आवाहन करतो की ह्या येत्या 1 मेला सगळा गाजावाजा घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन धरणावर उमटे धरणावर नारळ फोडाचा कार्यक्रम ठेवा. सगळी व्यवस्था आम्ही उमटे धरण संघर्ष समिती करतो. कारण विषय असा आहे, धरणाचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक राजकीय हा विषय नाही आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. पाण्यासारख्या प्रश्नावर जर तुम्ही बोलत नसाल तर मग अजून प्रश्न राहिलाय कुठे? जिल्हा परिषद रायगड जिल्ह्याची रायगड जिल्हा परिषद ही पाण्याच्या बाबतीत बदनाम झालेली जिल्हा परिषद आहे. जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद नापास झालेली आहे. हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली. हा तोच रायगड जिल्हा आहे ज्या रायगड जिल्ह्याच्या महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठीचं चौदार तळ्याचं आंदोलन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात? हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि आपले आजच्या रायगड जिल्ह्याचे राजकारणी का त्याच्या पलीकडं जाऊन उलट सगळं करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेविषयी असलेलं प्रेम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाण्याविषयी असलेलं आंदोलनाचा जो पावित्र्य आहे, हे सगळे गुण रायगड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनी घ्यायला पाहिजेत. ते गुण न घेतात ते त्याच्या विरुद्ध वापरतात. जर हे गुण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाण्याचे विचार, पाण्यासाठीचा संघर्ष जर आत्मसात केला असता तर आमच्यासारख्या वकील पदवीधर लोकांना या धरणाच्या गाळात पत्रकारांना सोबत इथं घेऊन ह्या प्रश्नावर उतरायची गरजच नसती पडली. स्वातंत्र्याची 75वी उलटूनही आज जर पाण्याचा प्रश्न तसाच राहत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महाडला जाऊन चौदार तळ्यावर भाषणं ठोकायची. अरे मग तुम्ही करताय काय? पाण्यासारख्या विषयावर जर तुम्ही प्रश्न सोडवत नसाल तर तुम्ही राजकीय नेते, तुम्ही अधिकारी फेल आहात, नापास आहात. पाण्यासारख्या प्रश्नावर जर लोकांना संघर्ष करावा लागतोय तर ही मोठी शोकांतिका आहे. जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद ही नापास झालेली आहे. हजारो कोटी शासनाचे म्हणजे जनतेचे लोकांचे पैसे यांनी जलजीवन मिशनमध्ये वापरलेले आहेत. परंतु जलजीवन मिशन योजना ही फेल गेलेली योजना आहे. जिल्हा परिषदेने जलजीवनसारख्या योजनेत हजारो कोटी रुपये टाकण्यापेक्षा एक 2-4 कोटी जरी गाळ काढण्यासाठी काढले तरी खालचा काळा कातळा आहे तो वरती येऊन पाणी देईल, ही वस्तुस्थिती आहे. आज आपण हजारो कोटींचा घोटाळा केला, ही वस्तुस्थिती आहेच. परंतु मी आजही आपल्या प्रसारमाध्यमातून जाहीर आवाहन करतो की इथल्या नागरिकांनी येत्या 1 मेला शासनाच्या माध्यमातून इथं गाळ काढायला सुरुवात करा. संघर्ष समिती आहे, आमची उमटे धरण संघर्ष समिती आहे, ती संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. इथले नागरिक, इथल्या महिलासुद्धा सहकार्य करायला तयार आहेत. आणि जो काही निधी असेल तो पहिला उमटे धरणावरच्या गाळ काढण्यासाठी आणा, ह्याला पहिला रेफरन्स द्या. कारण का तर उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्ह्यातल्या प्रश्नांपैकी हा अतिशय सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. इथल्या 13 ग्रामपंचायतींना जवळजवळ आम्ही गेल्या वर्षी 13 ग्रामपंचायतींना आम्ही पत्र दिली होती की बाबा रे, उमटे धरणाचा गाळ काढतोय, आपली ग्रामपंचायत म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे, तुम्ही धरणात या. उमटे धरणात कोण आलं? 2 ग्रामपंचायती आल्या. एक नागावच्या ग्रामपंचायत आली, त्यांनी जवळजवळ 15 दिवस धरणात मदत केली, जवळजवळ गाळ काढण्याचा मदत केली. एक खानावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच होते जितीन गोंधळी, त्यांनीसुद्धा एक दिवस JCB दिला होता. त्यानंतर इकडच्या कुठल्याही ग्रामपंचायतीच्या कुठल्या सरपंचाला वाटलं नाही की ग्रामपंचायतीत आपण जो टॅक्स घेतो, सगळं करतो, इथली लोकांच्या जीवावर आपण मतदान निवडून येतो, त्या लोकांच्या प्रश्नावर आपण उमटे धरणावर जाऊ नये. मी जाहीर आवाहन करतो की या उमटे धरणाच्या प्रश्नावर इथल्या स्थानिक तरुणांनी, इथल्या लोकांनी स्वतः उतरणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी जसे आपण उतरलो होतो त्याच वेळी यंदासुद्धा उतरावं लागेल. कारण ही वस्तुस्थिती आहे. हा संघर्ष अजून टळलेला नाही, संघर्ष हा अटळ आहे. आणि पाण्यासाठी आम्ही शासनाला धारेवर धरायला आजही तयार आहोत. आमची हायकोर्टातही जाण्याची तयारी आहे. धन्यवाद.